Meena Havnurkar, Supervisor, Symbiosis School. I thank Madhuri ma'am and RSMA's all authorities for selecting us for this humongous project. Thank you so much ma'am. माधुरी मॅम म्हणल्याप्रमाणे आपण सगळे इथे गणिताचे शिक्षक आहात. आपण इथे कंटेंट शिकायला आलेलो नाही आहोत. जस्ट हाऊ टू प्रेझेंट द मॅटर टू द स्टुडंट्स आपण हे इथे आज बघणार आहोत. मी रियल नंबर्सपासून सुरुवात करणार आहे. वास्तव संख्या. प्रत्येक वेळेला मी मराठीत एकदा रियल नंबरला वास्तव संख्या असं म्हणीन. पुढे त्याच्या पुढे प्रत्येक वेळेला जेव्हा तो शब्द वापरायचा असेल त्याला मी इंग्लिशमध्ये रियल नंबर असंच म्हणेन. मुलांनी स्टँडर्ड 1 पासून पहिलीपासून ते 8वी पर्यंत नंबर सिस्टम शिकलेली आहे. प्रत्येक इयत्तेत त्यांनी काही ना काहीतरी शिकलेलं आहे. नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर्स, रॅशनल नंबर्स, इररॅशनल नंबर्स आणि 9वीत येऊन ते रियल नंबर्स शिकतात. तर लगेच आपण रॅशनल नंबर इररॅशनल नंबरला जायचं का? तर नाही असं आमचं म्हणणं आहे. तर आपण सुरुवात करूया. 1 2 3 4 याला आपण काय म्हणतो? बरोबर, या नैसर्गिक संख्या आहेत, नॅचरल नंबर्स. एट प्लस 11 उत्तर ह्याचं नॅचरल नंबर आहे का? नैसर्गिक संख्या आहे का? तर आहे. 19 हे उत्तर आहे. असे ॲडिशनचे बरेचसे क्वेश्चन्स मुलांना आपण विचारू शकतो. 8 into 11 म्हणजे आन्सर इज 88. 88 ही नॅचरल संख्या आहे का? हो आहे. तर ॲडिशन आणि सबट्रॅक्शन ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन इज ॲडिक्वेट फॉर नॅचरल नंबर्स. आता आपण पुढे जाऊया. 8 minus 8 व्हॉट इज द आन्सर? बरोबर, 0. 0 ही हा नॅचरल नंबर आहे का? तर इट इज नॉट अ नॅचरल नंबर. त्यामुळे ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन इज ॲडिक्वेट फॉर नॅचरल नंबर्स बट नॉट सबट्रॅक्शन, दॅट टू फॉर ऑल. आपण अजून एक बघूया सबट्रॅक्शनचं सम. 11 minus 8 येस, आन्सर याचा नॅचरल नंबर आहे. पण 8 minus 8 is 0. So natural numbers are not adequate and hence we call them as whole numbers. बघूया. नॅचरल नंबर्स म्हणजे काउंटिंग नंबर्स 1 2 3 4 हे सगळे नॅचरल नंबर्स आहेत. सम ऑफ 2 नॅचरल नंबर, इज इट ऑलवेज अ नॅचरल नंबर? कायम ते नॅचरल नंबर असणार आहे का? तर हो. प्रोडक्ट काढलं 2 नॅचरल नंबर्स तर ते कायम नॅचरल नंबर असणार आहे का? तर येस, इट इज ऑलवेज अ नॅचरल नंबर. सबट्रॅक्शन ऑफ 2 नॅचरल नंबर्स, मगाशी जसं आपण 11 minus 8 म्हणलो तर इट इज अ नॅचरल नंबर. बट लेट्स टेक 8 minus 8 ॲज वी सेड अर्लियर. 0 आहे. तर 0 हा नॅचरल नंबर आहे का? नाही. तर द सेट ऑफ नॅचरल नंबर्स इज ॲडिक्वेट फॉर ॲडिशन अँड मल्टिप्लिकेशन बट नॉट फॉर सबट्रॅक्शन. सो व्हॉट आर होल नंबर्स? 0 1 2 3 अँड सो ऑन. आता इथे एक प्रश्न विचारायचा, सगळे नॅचरल नंबर्स हे होल नंबर्स आहेत का? तर हो, सगळे नॅचरल नंबर्स हे होल नंबर्स आहेत. हाऊ डू वी शिफ्ट टू दिस? आता आपण पुढे जाऊया. I want it here. 8 minus 11 8 minus 11 आन्सर हा -3 आहे. -3 हा नॅचरल नंबर आहे का? तर नाही आहे. होल नंबर आहे का? तर नाही आहे. मग काय करायला लागेल? आपण इंटिजर्स म्हणतो. म्हणजे इंटिजर्स हे काय आहेत? द सेट ऑफ नॅचरल नंबर्स 0 अँड ऑपोजिट ऑफ ऑल नॅचरल नंबर्स आर कॉल्ड ॲज इंटिजर्स. म्हणजे इंटिजर्स काय आहेत? तर 0 हा मध्यभागी आहे. 1 2 3 4 अँड सो ऑन हे सगळे पॉझिटिव्ह इंटिजर्स आहेत आणि -1 -2 -3 हे सगळे नेगेटिव्ह इंटिजर्स आहेत. इथे प्रश्न आपण विचारायचा, आर ऑल नॅचरल नंबर्स होल नंबर्स इंटिजर्स? उत्तर नक्कीच येस,
all whole numbers and natural numbers are integers. Is division of two integers, आता आपण division कडे वळतोय, is division of two integers always an integer? तर -8/11, which is not so. So what do we call these numbers as? These numbers we called as rational numbers. आपण rational numbers ना define करूया. Rational numbers म्हणजे काय? They can be represented in the form p/q form where p and q are integers आणि q not equal to 0. म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये 0 असता कामा नये आणि ह्या अशा संख्यांना आपण म्हणतो रॅशनल नंबर्स. परत एकदा प्रश्न विचारायचा, आर ऑल नॅचरल नंबर्स रॅशनल नंबर्स? आर ऑल होल नंबर्स रॅशनल नंबर्स? आर ऑल इंटिजर्स रॅशनल नंबर्स? द आन्सर इज, आपल्या स्क्रीनवरती दिसेल तुम्हाला, 2 हा नॅचरल नंबर आहे. 2/1 म्हणजे आपण त्याला p/q फॉर्म मध्ये टाकू शकतो, म्हणून तो रॅशनल नंबर आहे. होल नंबर विच इज अ 0 प्लस अदर नॅचरल नंबर्स, 0/5 वी कॅन राईट इट विच इज अ रॅशनल नंबर. लेट्स टेक वन इंटिजर. -3 हा इंटिजर आहे. -3 ला आपण -3/1 म्हणू शकतो आणि म्हणून even -3 can be represented as in the form of p/q and it is again a rational number. म्हणजे natural numbers, whole numbers, integers are all nothing are there in rational numbers. आपण जरा just बघूया rational numbers. We can put them in the p/q form. Integers, होल नंबर्स आणि नॅचरल नंबर्स. आतापर्यंत आपण हे बघितलेलं आहे. आता आपण पुढे जाऊया. प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर्स. जसं आतापर्यंत आपण पहिल्या इयत्तेमध्ये नॅचरल नंबर्सना कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी, असोसिएटिव्ह प्रॉपर्टी, ॲडिटेटिव्ह आयडेंटिटी, ॲडिटेटिव्ह इन्व्हर्स, मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी आणि मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स हे दाखवत आलेलो आहोत. म्हणजे नॅचरलला, होलला, इंटिजर्सला, त्याच प्रमाणे आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर्स हे सगळं प्रूफ करून दाखवणं आवश्यक आहे. आता आपल्याकडे समजा 2 रॅशनल नंबर्स आहेत, ए आणि बी. म्हणजे डेन्सनेस ही प्रॉपर्टी जी आहे रॅशनल नंबरची ती इथे सांगणं अतिशय आवश्यक आहे. कुठल्याही 2 रॅशनल नंबरमध्ये किती रॅशनल नंबर असतात? तर आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे इथे. तर 2 रॅशनल नंबर मधला रॅशनल नंबर आपण कसा काढायचा? तर इफ ए अँड बी आर 2 रॅशनल नंबर्स, तर a+b/2 हा रॅशनल नंबर त्या ए आणि बीच्या मध्ये असणार आहे. आपण एक्झाम्पल घेऊया. 3 आणि 4 हे जर 2 रॅशनल नंबर असतील तर त्यांचा मधला रॅशनल नंबर आहे 7/2. तसंच 3 आणि 7/2 आता आपण घेऊया. 3 आणि 7/2 मध्ये रॅशनल नंबर आहेत का? तो हो आहे. तर तो आहे 13/4. Similarly, between 7/2 and 4, is there a rational number? Yes, there is 15/4. So what do we conclude here? There are infinite rational numbers between 2 rational numbers. Let's see addition of 2 rational numbers. Is addition of 2 rational numbers a rational number? तर हो, एक उदाहरण तिथे दिलेलं आहे. Is subtraction of 2 rational numbers a rational number? Yes, it is again a rational number. Is multiplication of 2 rational numbers a rational number? Yes, it is a rational number. तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय. Is division of 2 rational numbers a rational number? Yes, it is. So addition, subtraction, multiplication, division of rational numbers is a rational number. आता आपण हा प्रश्न विचारूया. Is square root of all rational numbers always rational? रॅशनल नंबरला आपण परिमेय संख्या असं म्हणतो. परत एकदा उजळणी घेऊया. नॅचरल नंबर्स म्हणजे नैसर्गिक संख्या, होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या, इंटिजर्स म्हणजे पूर्णांक, रॅशनल नंबर्स म्हणजे परिमेय संख्या. आणि आता आपण परिमेय संख्या परत बघतोय. आता आपण हा प्रश्न विचारतोय, इज स्क्वेअर रूट ऑफ ऑल रॅशनल नंबर्स ऑलवेज अ रॅशनल नंबर? 3 उदाहरणं घेतली आहेत. स्क्वेअर रूट ऑफ 4, स्क्वेअर रूट ऑफ 16,
स्क्वेअर रूट ऑफ 11. आपल्याला माहिती आहे स्क्वेअर रूट ऑफ 4, 2, 16, 4. 2 and 4 are rational numbers. Square root of 11 is not a rational numbers, and so we call them as irrational numbers. So what is an irrational number? Irrational number म्हणजे जो रॅशनल नाहीये. मग रॅशनल कुठला नंबर आहे की जो की p अपॉन क्यू फॉर्म मध्ये आपण टाकू शकतो. मग त्याचप्रमाणे इरॅशनल नंबर हा काय झाला जो आपण p अपॉन क्यू फॉर्म मध्ये नाही टाकू शकत. म्हणजे an irrational number cannot be written in the form of m is upon n, where m and n are both integers and n not equal to 0. Irrational numbers ना आपण अपरिमेय संख्या असं म्हणतो. परत एकदा आपण सगळं उजळणी करूया. अंडरस्टँडिंग ऑफ रॅशनल आणि इरॅशनल. रॅशनल नंबर्स, इरॅशनल नंबर्स, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या. अजून एक इथे बघण्यासारखी गोष्ट आहे. फ्रॅक्शन्स म्हणजे अपूर्णांक. रॅशनल नंबर्स आहेत. whole numbers, that is 7, which is can be written as 7 upon 1 is a rational number. Integers are rational numbers. Terminating decimals म्हणजे कुठेतरी ते डिव्हिजन केल्यानंतर थांबतंय, टर्मिनेटिंग आहे. आणि दुसरं आहे ते रिकरिंग आहे 7 upon 9. These all are included in the rational numbers. Then what are irrational numbers? Irrational numbers are √3 or डिवाइड केल्यानंतर त्याचं ते कुठेही थांबत नाही. दॅट मीन्स दे आर नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग. वेन डायग्राम वन आपण बघूया. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक, परिमेय आणि अपरिमेय संख्या. नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर्स, रॅशनल नंबर्स, इररॅशनल नंबर्स आणि ह्या सगळ्यांना चा एक सेट आहे त्याला म्हणायचं आपण रियल नंबर्स. परत एकदा उजळणी करूया उलट्या दिशेने. रियल नंबर्स. रियल नंबर्स म्हणजे काय? दोन भाग त्याचे, रॅशनल आणि इररॅशनल. रॅशनल नंबर्स, फ्रॅक्शन्स, डेसिमल्स आणि इंटिजर्स. नेगेटिव्ह आणि होल, झिरो आणि नॅचरल नंबर्स. परत मागे जाऊया. आपण खालनं तिथनं सुरुवात केली होती. आपण नॅचरल नंबर्सपासून सुरुवात केली, मग आपण होल नंबर्स कडे आलो, मग इंटिजर्स आपण बोललो, मग इंटिजर्स आणि फ्रॅक्शन्स म्हणजे रॅशनल नंबर्स असं म्हणलो. रॅशनल नंबर्स ते आहेत जे p अपॉन क्यू फॉर्म मध्ये नाही घालू शकत. देन वी स्पोक अबाउट इररॅशनल नंबर्स अँड ऑल पुट टुगेदर वी कॉल इट ॲज रियल नंबर्स. So what are real numbers? Rational numbers आणि irrational numbers taken together are known as real numbers. आता ही तुम्हाला एक वर्कशीट आहे. Identify each number below as natural, whole, integer, rational, irrational or real. More than one may apply. More than one may apply चा अर्थ एक मी तुम्हाला दाखवते. 7/8 इथे मी नॅचरल नंबर टाकू शकत नाही, होल पण टाकू शकत नाही. सो आय स्टार्ट इवन आय मीन आय कॅनॉट पुट इंटिजर्स ऑल्सो. त्यामुळे ते काय आहे? रॅशनल नंबर्स अँड रियल नंबर्स. शुड आय गिव्ह द नेक्स्ट ऑल्सो आन्सर्स? आय गिव्ह द आन्सर्स. ओके, पुढे जाऊया. 0, ओके. आता √6 आहे, हा इररॅशनल नंबर आहे म्हणून तो रियल नंबर पण आहे. 8 काय असू शकेल? इज 8 अ नॅचरल नंबर? हा प्रश्न विचारायचा. इज 8 अ होल नंबर? ती पूर्ण संख्या आहे का? ती पूर्णांक आहे का? ती परिमेय संख्या आहे का? आहे, म्हणजे इट इज अ रियल नंबर, म्हणजे ती वास्तव संख्या आहे. अजून एक -4/5. -4/5 हा नॅचरल पण नाहीये, होल पण नाहीये,
आणि इंटिजर पण नाहीये. Now let's represent irrational numbers on a number line. आपण हे शिकवतो मुलांना की √2, √3, √5 जे आपण आता बघितलेले आहे इथे स्क्रीनवरती, हे सगळे आपण नंबर लाईन वरती प्लॉट करू शकतो. आता एक आपण छोटी उजळणी करूया.